तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर दिनांक 29 एप्रिल 2026 रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय याविषयीची माहिती महाराष्ट्र शासनानेच आपल्याला दिलेली आहे. ती सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हे अधिकृत अकाउंट आहे CMO महाराष्ट्र यांचं, की ज्याच्याहून या निर्णयाविषयीची माहिती आपण इथून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्ही येथे सुरुवातीला पाहू शकता पहिला निर्णय आहे महाराष्ट्रात हरित ऊर्जेसाठी 12,303 कोटीची मॅजोरिस्टिक्स योजना आणि हा निर्णय तुम्ही पाहू शकता 29 एप्रिल 2026चा आहे. तर काय आहे हा निर्णय यामध्ये आता आपण जाणून घेऊया. त्यामध्ये राज्यातील हरित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवणे, पारेषण प्रणाली अधिक सक्षम करणे आणि ऊर्जा साठवण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रिलेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोअर्स टेक्नॉलॉजीज इलेक्ट्रिशिकेशन्स इन कनेक्टेड ग्रिड या महत्त्वाकांक्षी योजनेस तसेच तिच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास मान्यता ही मिळालेली आहे. हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर यामध्ये नवीन उपकेंद्रे व पारेषण वाहिन्यांची उभारणी, विद्यमान पारेषण यंत्रणेच्या बळकटीकरण व आधुनिकीकरण, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली BESS उभारणी तसेच उच्च दन लघुउद्यम प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्य अशा विविध घटकांचा समावेश या योजनेत असणार आहे. तर ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. तर याच योजनेविषयी सखोल माहिती पुढे ही देण्यात आलेली आहे. पण आता आपण घेण्यात आलेल्या निर्णयामधील महत्त्वाचे निर्णय याविषयीची माहिती येथे पाहणार आहोत. हा झाला एक निर्णय. तर त्यानंतरचा हा एक पुढील निर्णय आहे. तो निर्णय काय आहे तो देखील येथे पाहूया. तर येथे तुम्ही पाहू शकता आता पुढील निर्णय आहे राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास मान्यता ही देखील मिळालेली आहे. तर यामुळे काय होणार आहे तर राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठवण्यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. हा देखील एक निर्णय हा यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर त्यानंतर पुढील एक निर्णय हा एक आपण येथे पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये असणार पुढील निर्णय असणार आहे महाराष्ट्र AIS धोरण 2026 जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 10,000 कोटींची गुंतवणूक म्हणजेच 1,50,000 रोजगारांसाठी ही संधी या निर्णयामुळे उपलब्ध होणार आहे. या निर्णयामध्ये राज्यातील उद्योग प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये AIचा व्यापक वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र AI धोरण 2026 हे जाहीर करण्यात आलेलं आहे. ही देखील एक मान्यता देण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आगामी काळात AIमुळे 70% नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे या धोरणात वेळेनुसार आणि काळानुसार बदल देखील करण्यात आवश्यक असणार आहे. तर हा होता हा एक घेण्यात आलेला निर्णय. आता आपण पुढील एक निर्णय पाहूया जो की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आत्ताचाच होता. आपण पुढील पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पुढील हा एक निर्णय आहे. त्यामध्ये तो निर्णय तुम्ही येथे पाहू शकता तो असणार आहे आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना. तर हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये काय असणार आहे तर राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवलेल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर 2 लाभ देणारी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय हा देखील या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि यामुळे आदिवासी विभागातील 556 अनुदानित आश्रमशाळातील 7,562 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ हा होणार आहे. तर हा होता एक घेण्यात आलेला निर्णय आणि याच निर्णयाची माहिती याच ब्रॅकेटमध्ये पुढील सखोल आहे. पण आपण आता येथे फक्त महत्त्वाची माहिती ही पाहत आहोत. त्यामध्ये आता त्याच्या पुढील निर्णय तो निर्णय असणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 10वी नंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ मिळणे हा या निर्णयाचा उद्देश हा असणार आहे.
तर यामध्ये आता काय माहिती आहे ती देखील आता आपण पाहूया. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 10वी नंतरच्या शिक्षणाला पाठबळ मिळेल अशा रीतीने शिष्यवृत्ती भरीव वाढ करण्यास मान्यता ही मिळालेली आहे. तर 12 वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना असणार आहे. त्यानंतर आता आपण याचमधील पुढील माहिती देखील यामध्ये पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता या निर्णयाअंतर्गत या सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ संस्था शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी फी, खेळ, युनिफॉर्म, लायब्ररी, मॅग्निझम, वैद्यकीय तपासणी यांसारख्या इतर अनिवार्य शुल्कांकरिता रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचबरोबर शिक्षण शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे वित्तीय सहाय्य निश्चित करण्यात आलेले आहे. अर्थसहाय्य, दरमहा याप्रमाणे कंसात पूर्वीचे दर येथे देखील ते देखील देण्यात आलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर गट अ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी, पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यास म्हणजेच हॉस्टेलच्या विद्यार्थ्यास 17,000 रुपये ब्रॅकेटमध्ये 12, तर अनिवासी विद्यार्थ्यास 900 रुपये ब्रॅकेटमध्ये 550 रुपये अशा प्रकारचा दरमहा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. हा होता आदिवासी जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीचा हा निर्णय यामध्ये होता. त्यानंतर आता आपण पुढील देखील निर्णय हा येथे पाहूया. पाहू शकता अशा काही प्रकारचे संपूर्ण निर्णय होते जे की 29 एप्रिल 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले होते आणि आत्ताच आपण त्या सर्व निर्णयाविषयीची माहिती ही पाहिलेली आहे. ही होती याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.